वसई नालासोपारा विरार शहर पावसामुळे अजूनही जलमय। अनेक भागांमध्ये घरात शिरलं पाणी। वीज पुरवठा खंडित, मोबाईल सेवा विस्कळीत, इंटरनेट सेवा प्रभावित। पाणी, दूध, फळभाज्यांसाठी नागरिकांची पाण्यातून वाटचाल। पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं। वसई ते विरार लोकल सेवा बंदच। मुंबई अहमदाबाद महामार्गावर 10 ते 15 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा। मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यावरून राजकारण पेटलं। 2 दिवसांच्या पावसानं सरकारचे वाभाडे काढले। अंबादास दानवेंची टीका, तर दरड काय सरकारने कोसळली नाही, उपाययोजना नक्की करू, मंत्री बावनकुळेंचं उत्तर। नाशिक त्र्यंबकेश्वरला काहीसा दिलासा। अतिवृष्टीचे ढग सुरत आणि नगर जिल्ह्यातल्या अकोलेकडे सरकले। नाशिक घाट माथ्यावर अजूनही मुसळधार पाऊस मात्र कायम। भंडारदरा, कळसुबाई, हरिश्चंद्रगडासह गड किल्ले तात्पुरते पर्यटनासाठी बंद। पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे वन विभागाचा निर्णय, अलर्ट संपेपर्यंत प्रवाशांना बंदी। सुरतमध्ये मुसळधार पाऊस। अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती कायम। रस्ते झाले जलमय। पावसाचं पाणी घरात आणि दुकानांमध्ये शिरलं। मोठ्या प्रमाणात वित्तहानी। मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर। लोणावळा, मावळखेड, लोहगाव परिसरामध्ये पूर परिस्थिती। पीएमआरडीएच्या आपत्ती व्यवस्थापनाचं बचाव कार्य सुरू। 100 पेक्षा अधिक नागरिकांची करण्यात आली सुटका। लोणावळ्यामध्ये पावसाचा कहर। हुडको कॉलनी झाली जलमय। नागरिकांचा टाटा धरण प्रशासन आणि नगर परिषदेच्या विरोधात संताप। उल्हास नदीच्या पुराचा कल्याण डोंबिवलीतील पाणी पुरवठ्यावर झाला परिणाम, तर बारवे जलशुद्धीकरण केंद्राचा पाणी पुरवठा 48 तास बंद। केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं भूस्खलन। काळजाचा थरकाप उडवणारी दृश्य सीसीटीव्हीमध्ये चित्रित। 3 जणांचा मृत्यू, 5 कर्मचारी बेपत्ता असल्याची माहिती। शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये गुप्त बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। तर एनडीएमध्ये जायचं की नाही, की पुरोगामी विचार जपायचे हे त्यांनी ठरवावं, वडेट्टीवारांचं विधान। रोहित पवारांनी मात्र चर्चा फेटाळल्या। चांदीची वीट कोणी, कुणाकडे आणि कधी दिली याबद्दल कळवावं। राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी पुढारी न्यूजला दिली प्रतिक्रिया। चांदीची वीट गायब झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे आरोप। अयोध्येमध्ये सर्वांच्या समोर जाहीरपणे देणगी दिली होती। गोविंद देवगिरींच्या विधानावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। आता सर्व देणगीदारांना ट्रस्टी सवाल विचारणार, केली खोचक टीका।